अर्धा काही घेतले अर्धा दिलेले 2 वर्ष अर्धा दिलेलं काही घेतले काय होत नाही 1.5 वर्षापासून पाण्यात आहे अर्ज दिलेलं काही ऐका नाही. फक्त त्यांचा जोर आहे तेवढं एकट्यावरती जोर आहे. फक्त एकटा आहे ज्या आमच्या लोकांनी देशासाठी फाटले फ्रीडम फायटर म्हणून आम्ही बांधले आणि आम्हाला पण बरोबर कसं काय बोलतात तुम्ही. काल आमच्या नगरपालिकेने नोटीस पाठवली की नैसर्गिक प्रवाह नाल्याचा प्रवाह बंद केल्यामुळे लोकांना त्रास झाला आणि पाणी अडकलं. पण त्यांना हे विचारा की नैसर्गिक प्रवाह कशाला म्हणतात. आमच्या प्लॉटमधून नैसर्गिक प्रवाह कुठे होता आणि काय डॉक्युमेंट एव्हिडन्स आहे की काय आहे असं काहीच नाही आहे. बांधकाम पूर्ण झालं, 2 फ्लोअर पूर्ण वरती आले. आज समोरच्या म्हणजे सेंट्रल बँकच्या समोरच्या लाईनला परेशानी झाली, पाणी जमलं. पाणी 3 दिवसापासून कंटिन्यूस चालू होतं, त्याच्यामुळे पाणी जमलं, साचलं, त्याच्यामुळे त्यांना परेशानी झाली. तर त्यांनी आमच्यावरती आमच्या बांधकामावरती बोर्ड दाखवून आमच्यावरती प्रेशर नगरपालिका आणि सर्व प्रशासनावरती प्रेशर आणायचा प्रयत्न केला. पण याच्या व्यतिरिक्त आम्ही 3 वर्षापासून म्हणजे 2022 पासून पत्र अर्ज करत आहे की सेंट्रल बँकच्या समोरची नाडी जी आहे तर नाला BNCने बनवलेलं होतं 10-12 वर्ष अगोदर, ते सर्वांनी बंद करून अतिक्रमण करून त्याच्यावरती टपऱ्या ठेवून भाडं वसूल करता आणि त्यांची गाड्या घोडा स्वतःला उभी करण्यासाठी धापे टाकून ते नाली बंद केलेलं आहे. म्हणजे नैसर्गिक प्रवाह कोणी बंद केलं नेमकं हे लोकांना समजत नाही. आणि हे स्पष्ट असं आहे की याच्यावरतून दिसून येते की मी अतिक्रमण करणार पण माझं अतिक्रमण नाही काढलं पाहिजे, पण समोरचं जे ऑथराईज्ड काम आहे त्याला तोडलं पाहिजे. हे कुठलं न्याय आहे. म्हणजे आम्ही एकच घर आहे आणि एकच माणसाचं पूर्ण प्रॉपर्टी आहे. इथे 10 लोकांची प्रॉपर्टी आहे, पण 10 लोक चूक करून पण आमच्याकडे बोट दाखवून आमच्यावरती प्रशासनवरती प्रेशर आणून तो तोडायचा प्रयत्न करतात. हे आमच्यावरती अन्याय होत आहे. त्याच्यावरती नंतर आम्हाला हे प्रवरप्रांतीय बोललं जातो. 3री पिढी आमची इथे आहे. परप्रांतीय आमचे दादाजी फ्रीडम फायटर म्हणून हे प्रशासनाला माझ्याकडून लेटर भेटलेलं. फ्रीडम फायटर एक सर्व्हिसमॅन आमच्या याच्यामध्ये राहिलेलं. 3री पिढी आहे. मला धरलं तर माझी 3री पिढी इथे वरणगावमध्ये झालेली आहे. इथे कमवलं पण, शिकले पण, मोठे पण झाले. आज त्याच्यानंतर पण आज एवढ्या वर्षानंतर पण आम्हाला परप्रांतीय बोललं जातं. हे कुठलं न्याय आहे. म्हणजे कसं आहे की 100 लोक एका जागेवरती जमा होऊन दुसऱ्यावरती प्रेशर टाकून त्याच्यावरती हल्ला बोलणं हे झालं ना. म्हणजे सामूहिक लोक जमा होऊन आमच्यावरती अत्याचार करण्याचं ठरवून घेतलेलं असं दिसून येतं. नैसर्गिक प्रवाह आज जर म्युन्सिपाल्टीने काल जर काम चालू केलं होतं, जर तुमचा प्रश्नच पाणीचा आहे की पाणी निघायला पाहिजे होतं, तर जे तुम्ही नाल्या बंद करून ठेवलेले ते का बरं काढू दिलं नाही. काल JCB लावलं त्यांनी तर काढू दिलं नाही. आज तुम्ही सांगताय की ते प्रवाह तिकडे नाही आहे, उलटं दिशेनं प्रवाह येतं उलट्या दिशेनं. तुम्ही काढू तर द्या पहिले. काढल्यानंतरच होईल की नाही. काढू द्यायचं नाही. म्हणजे तुमचं अतिक्रमण नाल्यावरती करून ठेवलेलं ते काढू द्यायचं नाही. आणि समोरचं प्रॉपरली बांधकाम करतो आहे, पूर्ण बांधकाम परवानगी आहे, सर्व काही आहे सर्व. तरी पण आम्ही नालीचं वळण फ्युचर प्रॉस्पेक्टच्या हिशोबाने नाली बनवली, नालीचं वळण काढलं. प्रेशर लोक फ्लड येतं, एवढे जागेवरती फ्लड येतं आहे तर तिकडे नाल्या भरून जातं, घरामध्ये पाणी जातं. तिथे 3 दिवस कंटिन्यूस पाणी आलं तर त्याच्यामुळे भरलं. आणि जे नैसर्गिक प्रवाह हे म्हणतात ते सेंट्रल बँकेच्या समोरचे ठराविक काही 4-5 दुकानदार आहे त्यांनी बुजून ठेवलेलं वरतून मकरंद नगरचं जे मुख्य रस्ता आहे, पहिला रस्ता, त्याला पुरं बुजून दिलेलं आहे. ते क्लिअर का करत नाही. ते क्लिअर झालं तर पाणी इकडे यायचा प्रश्नच नाही. आणि दुसरी गोष्ट, आपलं जे समोरचं जे पाण्याचा भाव आहे ते तिकडनं जे सिद्धेश्वर नगरनं येते ते तिकडनंच डायव्हर्जन आहे. आमच्याकडलं तर पाणीच नाही इकडनं. आम्ही इकडे मुक्ताईनगर जाताना लेफ्ट हँड साईडला आहे, ते राईट हँड साईडला आहे. राईट हँड साईडला जे एवढं मोठं सेंट्रल बँकेच्या समोर नाला बनवलेला आहे प्रशासनानं, ते क्लिअर करू देत नाही. हा नाला ग्रामपंचायत कालामध्ये BNCने बनवलं होतं.
त्याच्या मागेचा उद्देश हाच होता की जे पूर्ण वरतून सिद्धेश्वर नगरहून हे जे कॉलनी आहे त्याच्यामधून जे पाणी येत होतं त्याचा प्रवाह पूर्ण बाहेर नाल्यामधून काढून म्हणजे शेतकी संघाच्या बाजूचं जे नाला आहे मेन नाला जे गावाच्या बाहेरून प्रवाह जातो त्या आरोग्याच्या हिशोबानं त्यांनी काढलं होतं की हे पाणी पूर्ण बाहेरून जायला पाहिजे. मधून हे बंद केलं होतं त्या टायमाला कारण ते पाणी पूर्ण प्रवाह बाहेरून जायला तर सर्वांचे आरोग्याच्या हिशोबानं ते व्यवस्थित असलं पाहिजे त्या हिशोबानं ते केलं होतं. पण त्यांनी जे अतिक्रमण करून बंद केलं तर त्या पाणी परत ब्लॉक झालं. म्हणजे आपलं स्वतःचं ब्लॉक केलेलं दाखवायचं नाही दुसरीकडे बोर्ड दाखवायचं आणि चुकीचं काम मार्गदर्शन दाखवायचं हे चुकीचा संदेश पोचवायचा. चुकीचा संदेश लोकांना हे रास्ता रोको आंदोलन पेपरच्या हिशोबाने नैसर्गिक नाला म्हणून काय नैसर्गिक नाला आजपर्यंत काहीच नाही आहे मिसगाईड करायचा प्रशासन उद्देश आहे. प्रशासनाला आमचा पुरेपूर सहकार्य आहे. बस हेच अपेक्षा आहे कोणावरही आमच्यावर असो की त्यांच्यावर असो अन्याय नको समान परिस्थिती पाहिजे हेच तुमच्या पुढं विनंतीच आहे आणि प्रशासनापुढेही विनंती होते. थँक्यू.